नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे भगवा आतंकवादाचे फेक नरेटिव्ह याबाबत कान्हा रिजन्सी येथे विशेष परिसंवादाचे आयोजन। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश न करण्याची मागणी। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदारांनी मतदान केल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन। राकेश माळे मित्र परिवारातर्फे आयोजित तीर्थयात्रेच्या नाव नोंदणीसाठी प्रारंभ। अभियंता दिनानिमित्त अभियंता मोहित वाघ यांच्यातर्फे देवपूर व वलवाडी परिसरातील अभियंत्यांचा करण्यात आला सन्मान। आणि श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील कान्हा रिजन्सी येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे भगवा आतंकवादाचे फेक नरेटिव्ह याबाबत विशेष परिसंवादाचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते। समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळे शहरातील गुरुद्वारा समोरील कान्हा रिजन्सी येथे रविवारी सायंकाळी भगवा आतंकवादाचे फेक नरेटिव्ह याबाबत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। या परिसंवादात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले समीर कुलकर्णी, दाभोळकर हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले विक्रम भावे तसेच विविध अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी कायदेशीर आधार म्हणून उभे राहिलेले यांनी भाग घेऊन निर्दोष व निरपराध व्यक्तींचा कशा प्रकारे छळ करण्यात आला व त्यांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला ही आपबीती सांगून सत्य घटना समोर आणली। यावेळी अल्फा अग्रवाल, माजी महापौर जयश्री आईरराव, प्रतिभा चौधरी, भिकन वराडे, चेतन जगताप यांच्यासह प्रतिष्ठित सामाजिक ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण तरुणी मोठ्या संख्येने परिसंवादाला उपस्थित होते। आपल्या धुळ्यामध्ये भगव्या आतंकवादाचं फेक नरेटिव्ह या विषयावर परिसंवादाचं आयोजन इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आज केलेलं आहे। गुरुद्वारा समोरील कान्हा रिजन्सी येथे हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे। यामध्ये मालेगाव बॉम्बलास्ट 2008 मधल्या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेले समीर कुलकर्णी, दाभोळकर हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले विक्रमजी भावे तसेच विविध अशा पद्धतीच्या खटल्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी एक कायदेशीर आधार म्हणून भक्कमपणे उभे राहिलेले योद्धा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे या परिसंवादात सहभागी होणार आहे। तर या संवादाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये झालेल्या आतंकवादाच्या खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक निरपराध आणि निष्पाप हिंदूंना जे गोवण्यात आलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्यांमधून जे खरे आरोपी होते ते मात्र मोकाट आज फिरत आहेत। हे सगळं षडयंत्र काय होतं, कशा पद्धतीने केले गेलं, कोणाला लाभ झाला आणि येथून पुढे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य हिंदूंनी काय केलं पाहिजे असे विविध महत्त्वाच्या विषयांवर आजच्या या परिसंवादात चर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे आयोजन केलेलं आहे। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करू नये अशी मागणी एकलव्य क्रांती सेना व आदिवासी टायगर सेनेतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी एकलव्य क्रांती सेना व आदिवासी टायगर सेनेतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाज एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून करत आहे। यामुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून बंजारा समाजाची भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा व जीवनशैली या सर्वच बाबतीत पूर्णतः भिन्न आहे। अनुसूचित जमाती हा घटक संविधानाच्या कलम 342 अन्वये ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक कारणांच्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे। बंजारा समाजाला आरक्षण मूळतः एनटीड देण्यात आल्यावरही आदिवासींच्या हक्कावर घुसखोरी करून सामाजिक बांधिलकी बिघडवत आहे। बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनांवरील हक्कावर थेट गदा येणार असून खऱ्या अर्थाने वंचित मागासलेल्या दुर्बल घटक म्हणजे आदिवासी समाजावर हा अन्याय होईल। यामुळे असंतोष निर्माण होऊन महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील। या अनुषंगाने आपण आदिवासी समाजाचा विचार करावा। तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी एकलव्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चव्हाण, आदिवासी टायगर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर ठाकरे, धुळे जिल्हा अध्यक्ष रवींद्र ठाकरे, गोपाल ठाकरे, खंडू भगत, विष्णू इशी, भूपेंद्र देवरे, प्रकाश सोनवणे,
तीरसिंग भिल, लक्ष्मण भिल यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शिंदखेडा तहसील या ठिकाणी आम्ही तहसीलदारांमार्फत आम्ही या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमाती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही तहसीलदारांमार्फत एक निवेदन द्यायचं वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी जमलेलो आहोत. यात मुख्य विषय असा आहे की जे आज कुठलंही इलेक्शन आज जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांना आरक्षणामार्फत एक कुठेतरी उद्रेक तयार करायचा, वातावरण खराब करायचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, या पद्धतीने जे या ठिकाणी षडयंत्र चालू आहे त्यातच जो बंजारा समाजाचा आजचा जो विषय आहे, यात बंजारा समाजाने जी अनुसूचित जमातीमध्ये जी मागणी करतायत की आम्हाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आम्हाला सामील करा. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे मागणी करण्याचा, परंतु मागणी करत असताना कुठेतरी दबाव टाकणे, आदिवासी प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधींना नाव घेऊन त्यांचा अपमान होईल किंवा त्यांच्या नावाचा अपमान होईल असे कुठेतरी वर्तन करणे, विरोध करणे हे सध्या प्रकार चालू आहेत. तर या ठिकाणी मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या सर्व बाबींचा निषेध करतो आणि या ठिकाणी तहसीलदारांमार्फत आम्ही एक निवेदन आणि एक सूचना देऊ इच्छितो की तुम्ही जर भविष्यात तुम्ही अशा प्रकारचे आमच्या आदिवासी प्रतिनिधींना टार्गेट कराल किंवा त्यांना व्यक्तीचे जर टार्गेट करत असाल तर आदिवासी समाज हा कुठे कमी पडणार नाही आणि कुठल्याही गोष्टीत कमी न पडता आदिवासी समाज हा संपूर्ण ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारे विरोध करण्यास सक्षम आहे. म्हणून तुम्हाला जर मागणी करायची असेल तर लोकशाही मार्गाने मागणी करा, परंतु कोणत्याही आदिवासी कार्यकर्त्याला किंवा आदिवासी प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचं व्यक्तीच्या टार्गेट करून किंवा टीका टिप्पणी करून आरक्षण मागण्याचा प्रयत्न करू नका, ही मी यामार्फत मागणी केलेली आहे. आणि जे असे प्रकारे करतील त्यांना जशा तसे प्रत्युत्तर दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदारांनी मतदान केले असल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदारांनी मतदान केला असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. गोटे यांनी माहिती देताना सांगितले की धुळे शहर विधानसभा मतदारसंघात जवळपास 45,000 बोगस मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे यंत्रातून जन्माला आलेले लोकप्रतिनिधी केवळ व्यवसाय करण्यासाठीच आहेत. बोगस मतदान प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र या तक्रारीची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. विधानसभेला पेट नंबर 13 भागाने धुमाकूळ घातला असे म्हणावे लागेल. चाळीसगाव रोड पासून साक्री रोड, मिल परिसर, सुरतवाला बिल्डिंग, शास्त्री नगर असा जवळपास 16 किलोमीटर परिसर हा पेट नंबर 13 असा दर्शवण्यात आला आहे. बोगस मतदारांची नोंदणी करताना एकाच घरामध्ये एकाच नावाचे एकाच वयाच्या जवळजवळ 13,000 बोगस मतदारांनी नोंदणी करण्यात आली आहे. या कामामध्ये स्थानिक BLO अर्थपूर्ण सहभाग असल्याचा आरोप ही गोटेंनी केला. एकूण मतदानाच्या 22% मतदान यंत्रणामध्ये अफरातफर करून घालण्यात आली आहे. सत्तारूढ पक्षाने भ्रष्टाचारामध्ये आपल्याबरोबर शासकीय यंत्रणेला देखील सहभागी करून घेतले असा घणाघाती आरोपही गोटे यांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय माझ्या तक्रारीची दखल घेईल असा विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. विधानसभेमध्ये 45,000 इतकं बोगस मतदान झालं आणि ते मी पुराव्यासह सिद्ध करून दिले. एकेका नावाशी एकाच नाव, एकच पत्ता, एकच वय, 7 नावं आहेत. हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझं राग आणि माझा बदल की कुठल्याही राजकीय पक्षावर, संघटनेवर नाही, व्यक्तीवर नाही, भ्रष्ट झालेल्या यंत्रणेवर माझा आहे. जसं निवडणूक आयोगावर सगळेजण टीका करतात, तसं माझं म्हणणं की धुळ्याची सगळी निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे. BLO 7 नावं, एकच वय, एकच घर नंबर आल्यानंतर BLOचं काम नाही का नावं कमी करण्याचं? काय
आलं लक्षात. तर याच्यामध्ये BLO पासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्टर पर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत, सगळे लोक जबाबदार आहेत. याबाबत धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन झालेले नसल्याने वेतन अदा करावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिलपासून थकलेले वेतन अद्याप पावतो अदा न करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळेतर्फे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल मे जून पासून अद्याप पावतो वेतन थकीत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन अदा करावे यासाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात बुद्धभूषण अहिरे, प्रथमेश पाटील, दिलीप पाटील, किशोर पाटील, ईश्वर जाधव, अनिल वाघ, शांताराम मोरे, अश्विन मोरे, लखन खलाने, ज्ञानेश्वर पाटील, संजय मोरे, किशोर बदाने, अमोल थोरात, सुरेश माळी, विशाल पाटील, नामदेव माळी आदी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कामगार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश शिवाजी पाटील आम्ही दिनांक 8/9/2025 रोजी माननीय गट विकास अधिकारी सो पंचायत समिती धुळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी निवेदन दिलेले होतं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जवळजवळ एप्रिल मे पासून वेतन नाहीये. गणपतीचा फेस्टिवल आला तेव्हा यांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन हे महिनाभराच्या अगोदर टाकून घेतलं होतं, परंतु कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यापासून वेतन थकीत असून गणपती पिरियडमध्ये शासनाकडनं यांच्या पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध असताना देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन टाकण्यास त्यांनी दिरंगाईपणा केला. आताही 8 तारखेपासून आम्ही निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी यांना सूचित केलेलं असताना देखील आज आम्ही इथे पोहोचल्यानंतर पुढचे प्रशासकीय प्रोसिजर पूर्ण करून खात्यात पगार जमा झाल्याचं ते आता आम्हाला सांगताय, परंतु आमच्या खात्यात मेसेज आल्याशिवाय आम्ही इथून हे आंदोलन मोडणार नाही आहेत. त्याचप्रमाणे आम्ही वारंवार आमच्या कर्मचाऱ्यांचे थकीत प्रश्नांविषयी वारंवार निवेदनं दिलेले आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवटच्या घटकातला या बिल्डिंगचा पाया असून या कर्मचाऱ्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं. आम्ही आजच्या या माध्यमातून प्रशासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला एक सूचना देऊ इच्छितो की शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत ग्रामीण पातळीवर जे अभियान राबवलेलं आहे, आज मी या माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला एक सूचित इशारा देऊ इच्छितो की या अभियानास आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने असहकार आंदोलन करू. जर आमच्या मागण्यांचं शासनाने दखल घेतली नाही तर या अभियानाला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्ही असहकारात्मक पवित्रा घेऊ असंही या माध्यमातून सूचित करू इच्छितो. शिंदखेडा येथील राकेश माळी मित्र परिवारातर्फे स्वर्गीय सुखलाल माळी यांच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील माळेवाडा, जनतानगर, सावतानगर येथील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर, अक्कलकोट आदी देवस्थान ठिकाणी तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीर्थयात्रेच्या नाव नोंदणीसाठी रविवारी संत सावता माळी व्यायामशाळा येथे सुरुवात करण्यात आली. शिंदखेडा येथील राकेश भाऊ माळी मित्र परिवारातर्फे कै नानासाहेब सुखलाल पितांबर माळी यांच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील माळीवाडा, जनतानगर, सावतानगर भागातील 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट आदीसह अनेक देवस्थान ठिकाणी तीर्थस्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त झाला आहे. या तीर्थयात्रेचा संपूर्ण खर्च राकेश माळी यांच्या परिवारातर्फे करण्यात येणार आहे. महिना अखेरीस तीर्थयात्रा निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी नाव नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. नाव नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असून माळीवाडा व्यायामशाळेजवळ सदर नोंदणी सुरू झाली आहे. तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सदर तीर्थस्थळ यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन राकेश माळी व कलाबाई माळी यांनी केले आहे. या प्रसंगी प्राध्यापक दीपक माळी, रमेश माळी, लोटन माळी, भाईदास वाघ, येळू माळी, दगा माळी, पितांबर माळी, राजू माळी, दत्तू माळी, सोनू वाघ, महेंद्र वाडिले, सागर माळी, वीरेंद्र वाडिले, राकेश परदेशी, गणेश परदेशी, कुणाल माळी, सुनील परदेशी, गणेश खलाने, किशोर देशमुख, मनीष माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे कार्यकर्ते
आपल्या सिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भाऊ माळी त्यांच्या मातोश्री कलाताई माळी यांनी आपला माळीवाडा आणि जनतानगर भागातील ज्येष्ठ नागरिक सावतानगर जनतानगर माळीवाडा या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर अक्कलकोट शिर्डी शनी शिंगणापूर असा तीर्थयात्रेचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे. त्यांच्या खर्चाने या ज्येष्ठ नागरिकांना ते तीर्थयात्रेसाठी नेणार आहे आणि त्यांचं निमित्त आहे की राकेश भाऊ माळी यांचे जे वडील आहेत ज्यांचं दुर्दैवाने कोरोना काळामध्ये दुःखद निधन झालेलं होतं, त्यांचं 5वं पुण्यस्मरण आता येत आहे. त्या निमित्ताने या परिवाराच्या मार्फत या भागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या संख्येने कितीही असले 200 असले 400 किंवा 600 कितीही असले तरी या सगळ्यांना या तीर्थयात्रेसाठी नेण्याचा संकल्प राकेश माळी यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज या ठिकाणी उद्घाटन नाव नोंदणीचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे यात्रेकरू आहेत त्यांना याच महिन्यात नेलं जाणार आहे आणि हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या परिवाराच्या तर्फे होत आहे. अभियंता दिनानिमित्त अभियंता मोहित वाघ यांच्यातर्फे देवपूर व वलवाडी परिसरातील अभियंत्यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम देवपूर परिसरातील कांकरिया भवन येथे रविवारी सायंकाळी संपन्न झाला. अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियंता मोहित वाघ यांच्यातर्फे देवपूर व वलवाडी परिसरातील अभियंत्यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम देवपूर परिसरातील कांकरिया भवन येथे रविवारी सायंकाळी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते तर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित सर्व अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुमारे 200 ते 250 अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विजय पाच्छापूरकर, जिजाबराव पवार, अनिल थोरात, मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, ललित माळी, रघुवीर पाटील, अनिल पवार, संदीप पाटील, श्यामसुंदर पाटील, अभियंता मोहित देसले, हरीश माळी, विशाल वराडे, आकाश नेरपगार, विजय पाटील, हर्षर बिरारी, नितीन साळुंके, मंदार वाघ, डॉक्टर विशाल मोयल, कृष्णा बांबरे, विनोद पाटील, उमेश पगारे, सौरभ तोरवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक अभियंता मोहित वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून आम्ही देवपूर व वलवाडी परिसरातील युवा व ज्येष्ठ अभियंत्यांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सन्मान सोहळ्याला मुख्य उपस्थिती आदरणीय अल्पाजी भाभी अग्रवाल मॅडम यांनी दिली होती. तसेच या कार्यक्रमाला भरभरून असा लोकांनी सहकार्य केलं आणि त्या अभियंत्यांनी शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी योगदान करणे असे देखील सन्मानार्थी या कार्यक्रमात होते. जेणेकरून या अभियंत्यांना याचे योगदान केले याचा सन्मानाने अजून देखील इतरांना प्रेरणा मिळावी ही अपेक्षा आहे. धुळे शहरातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऊस गल्लीतील अग्रवाल भवन येथे चेअरमन ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. धुळे शहरातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऊस गल्लीतील अग्रवाल भवन येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रविवारी संपन्न झालेल्या या सभेत प्रथम सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक तसेच भारतीय सैन्य दलातील वीर जवान, जागतिक रीतीच्या थोर व्यक्ती पंचतत्वात विलीन झाले. तसेच संस्थेचे सभासद स्वर्गीय मयूर वाडीलाल शहा, स्वर्गीय दीपक राधाकिशन अग्रवाल, स्वर्गीय रामा विनोद अग्रवाल यांना सभासदांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या वतीने ओमप्रकाश खंडेलवाल यांनी इतिवृत्त वाचन केले. मागील 2024-25 या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने तयार केलेले ताळेबंद अहवाला मंजुरी देण्यात आली. तसेच पोट नियमांच्या तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2024-25च्या नफा विभागणीस मंजुरी देऊन 15% लाभांश वाटपास मंजुरी देण्यात आली. 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली. संस्थेच्या वतीने गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद अनुप अग्रवाल हे धुळे विधानसभा क्षेत्रातून भरघोस मतांनी निवडून आले. त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सेक्रेटरी ओम प्रकाश खंडेलवाल यांची भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. सभेला चेअरमन ओम प्रकाश अग्रवाल, व्हाईस चेअरमन पवन अग्रवाल, सेक्रेटरी ओम प्रकाश खंडेलवाल, विनोद अग्रवाल, प्रकाश उबाळे, रवींद्र अग्रवाल, सतीश अग्रवाल, रमेश कालोया, दिनेश अग्रवाल, संगीता अग्रवाल, उमादेवी अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापक अमोल धामणे आदी उपस्थित होते. त्यांच्या या 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे.
वेळ कसा निघून जातो कळत नाही. कारण गोविंद भाऊ चौधरी हे मंत्री असताना त्यांनी पतसंस्थेचं उद्घाटन आपले मित्र सोलंकी यांच्या घरात आपली पतपेढी होती त्यावेळेला त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. तर जास्तीत जास्त आपलं ठेवी ज्या होत्या त्या 12 कोटीपर्यंत गेल्या होत्या. पण नंतर आपण असं ठरवलं की हळूहळू आपण ते सगळं आता कमी करावं, कारण अनुभव चांगले नाहीत. त्याच्यामुळे दरवर्षी 50 लाख रुपयाच्या ठेवी कमी करत करत आता फक्त आपल्याकडे 6 कोटीच्या ठेवी आहेत आणि भविष्यात 2-4-5 वर्षात आपण सगळ्या ठेवी आपण कमी करून देणार आहोत. आणि पतसंस्थेत कोणीही ठेवी मागितल्या तर त्यांना आपण वेटिंग नाही, त्याच दिवशी आपण पैसे परत करतो. ही आपल्या पतसंस्थेची पत आहे. आणि यावर्षी 8,55,000 रुपये नफा पतपेढीला झालेला आहे आणि 15% लाभांश आपण पहिल्या वर्षापासून देत आलेलो आहोत. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा शेअर्सला 15% लाभांश आपण डिक्लेअर करत आहोत. आणि सभासद आणि डायरेक्टर हे नेहमी सहकार्य करत असतात, त्याबद्दल त्यांचा आभार. कर्मचारी वृंदही नेहमी आपल्याला सहकार्य करतात, रात्रंदिवस 5ने कामं करतात, त्यांचाही आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे भगवा आतंकवादाचे फेक नरेटिव्ह याबाबत कान्हा रिजन्सी येथे विशेष परिसंवादाचे आयोजन. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश न करण्याची मागणी. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदारांनी मतदान केल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन. राकेश माळे मित्र परिवारातर्फे आयोजित तीर्थयात्रेच्या नाव नोंदणीसाठी प्रारंभ. अभियंता दिनानिमित्त अभियंता मोहित वाघ यांच्यातर्फे देवपूर व वलवाडी परिसरातील अभियंत्यांचा करण्यात आला सन्मान. आणि श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.